अजित पवारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव करण्यात आली। अनेकदा बोलायचं असतं वेगळं मात्र अर्थ वेगळे निघतात। निधी देताना भेदभाव करणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय। मराठी माणसासाठी आगामी मनपा निवडणूक ही शेवटची असेल, रात्र वैराची आहे, गाफील राहू नका असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे। अकोल्यातील शेकडो परीक्षार्थी टीईटी परीक्षेला मुकलेत। 5 मिनिटे उशीर झाल्यानं परीक्षार्थींना परीक्षा केंद्रांवर प्रवेश नाकारलेला आहे। वर्षभराचं नुकसान झाल्याचा आरोप परीक्षार्थी करतायत। नाशिक शहरातील टीईटी परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडालाय। मराठी माध्यमांच्या परीक्षार्थींना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली, त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडलेत। पहिल्या सत्रामध्ये 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची परीक्षा होती, यावेळी हा गोंधळ उडालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आलेले उमेदवार परीक्षा केंद्राबाहेरच ताटकळलेत। वेळेमध्ये येऊनही परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश दिला नाही असा आरोप करत परीक्षार्थींनी संताप व्यक्त केलाय। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले होते। या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या पसरलेलं आहे। गोंदेगाव इथं बिबट्या दिसल्यानं वन विभागानं तातडीनं पिंजरा लावलाय, मात्र बिबट्याचा वावर सर्वत्र असल्यानं जास्त प्रमाणामध्ये बिबटे फिरत असल्यानं ठिकठिकाणी शेतामध्ये पिंजरे लावावेत अशी मागणी शेतकरी करू लागले। फळांचा राजा आंबा आता बाजारपेठेमध्ये दाखल झालेला आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये सुद्धा उत्सुकतेचं वातावरण आहे। मध्य रेल्वेची कारवाई अधिकच आता तीव्र होऊ लागलेली आहे। मध्य रेल्वेनं फुकट्या प्रवाशांवरील कारवाई अधिकच तीव्र केल्यानं मुंबई विभागातील तिकीट तपासणी पथक सेलनं एक्सप्रेस आणि उपनगरीय गाड्यांमध्ये 9,63,000 प्रवाशांवरती कारवाई केली आहे। त्यातून 40.59 कोटी रुपयांचा दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं दिव्यांग प्रवाशांसाठी 25% सवलतीचे प्रवास पास सक्रिय केलेले आहेत। सध्या हे नवे फीचर ॲपल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असून गुगलकडून मिळताच ही सुविधा लवकरच अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे। G20 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यामध्ये एक बैठक पार पडली। या भेटीवेळी दोन्ही देशांमध्ये वाढत्या भागीदारीची गरज आणि अनेक क्षेत्रांमध्ये संयुक्त उपायांची रूपरेषा यावर चर्चा करण्यात आली आहे।